अमेरिका आणि इस्रायलनं इराणच्या विरोधात जे युद्ध छेडलंय त्याचा आज 6वा दिवस आहे. आज 6व्या दिवशी अमेरिका या युद्धात अडकून तर पडत नाहीये ना, किंवा अमेरिकेनं जी गणितं मांडली होती ती गणितं चुकत तर नाहीयेत ना, या गोष्टीची चर्चा सुरू झाली. आता सगळ्या मीडियामधून अमेरिका जशी अफगाणिस्तानमध्ये अडकून पडली होती, म्हणजे एका ऑपरेशनसाठी किंवा काही दिवसांसाठी म्हणून अमेरिकन सैन्य हे अफगाणिस्तानात गेलं आणि त्यानंतर अनेक वर्ष त्यांना तिथंच राहावं लागलं आणि अनेक वर्षांच्या लढाईनंतर अक्षरशः त्यांना तिथून काढता पाय घ्यावा लागला होता किंवा पळून जावं लागलं होतं. तशीच परिस्थिती इराणमध्ये होण्याची शक्यता आहे का? अशी चर्चा आता दबक्या आवाजात व्हायला लागली. अशी चर्चा का होते? नेमकं या चर्चेमागचं गणित काय आहे? अमेरिकेने असे काय कॅल्क्युलेशन केले होते की जे चुकतायत असं वाटायला लागलंय? या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमधून करणार आहेत. त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर अमेरिका इराणमध्ये अडकून पडते असं तुम्हाला वाटतं का? हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर हल्ला करून आज 6वा दिवस उजाडलेला आहे आणि आज 6व्या दिवशी ही चर्चा अतिशय जोरदारपणे व्हायला सुरुवात झाली आहे की अमेरिका या युद्धामध्ये अडकत चालली आहे. आता अशी चर्चा नेमकी का होते ते समजून घेण्यासाठी अमेरिकेनं या युद्धात उतरण्याच्या आधी नेमकी काय गणितं बांधली होती ती आपण आधी समजून घेऊयात. तर अमेरिकेनं काय गणितं बांधली होती? अमेरिकेच्या गणितानुसार हे अगदी काही काळाचंच ऑपरेशन होतं. काही दिवस आपण इराणवर बॉम्बिंग करू, त्यांचे जे प्रमुख नेते आहेत किंवा सुप्रीम लीडरच्या आसपासची निर्णय प्रक्रियेतली जी लोक आहे किंवा IRGC जे कमांडर आहेत यांना आपण जर एअर स्ट्राईक मध्ये मारलं तर त्या एअर स्ट्राईक नंतर रस्त्यावर उतरलेले इराणी लोक हे त्यांच्या इन्स्टिट्यूशनचा किंवा त्यांच्या सरकारी बिल्डिंगचा ताबा घेतील आणि एक प्रकारे तख्तापलट होईल असं अमेरिकेला वाटलं होतं. सोबतच अमेरिकेने असंही ठरवलं होतं की इराणच्या ज्या मिसाईल स्टोरेज करण्याच्या साईट आहेत किंवा ड्रोन स्टोरेज करण्याच्या साईट आहेत त्या साईटवर आपण हल्ला करू, म्हणजे इराण आपल्यावर प्रतिहल्ला करणार नाही. पण गोष्ट तशी घडली नाही. म्हणजे अमेरिकेनं आणि इस्रायलनं काही मिसाईल स्टोरेज साईट किंवा ड्रोन स्टोरेज साईटवर हल्ला केला, पण पूर्णपणे या साईट नष्ट करण्यामध्ये त्यांना अपयश आलं. शिवाय काही साईट ह्या इराणनं लपवून ठेवल्या होत्या किंवा जगातल्या कुणालाही त्याबद्दल पत्ता नव्हता. ही गोष्ट आता समोर येते आणि त्यामुळे त्या लपवून ठेवलेल्या साईट्सवरनं आता ड्रोन आकाशात झेपावतायत आणि अमेरिकेला आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांना या ड्रोनच्या हल्ल्याचा सामना हा करावा लागतोय. त्यामुळं अमेरिकेचं गणित हे आता फसताना दिसतंय. अमेरिकेनं असा आडाखा बांधला होता की आपण इराणचे मोठमोठे नेते किंवा निर्णय प्रक्रियेतले नेते जर संपवले तर यांच्यात निर्णय घेणारं कोणी राहणार नाही आणि निर्णय घ्यायला कोणी राहिलं नाही तर सैन्य हे अस्ताव्यस्त होईल आणि ते सरेंडर करतील असं अमेरिकेला वाटलं होतं. पण तसं काही होताना दिसत नाहीये. अगदी आयातुल्ला अली खोमेनींच्या निधनानंतर किंवा त्यांना एअर स्ट्राईक मध्ये मारल्यानंतर किंवा 48 मोठमोठ्या नेत्यांना आणि मिलिटरी कमांडर्स मारल्यानंतर सुद्धा इराण हा काही शरण यायला तयार नाहीये. उलट इराण हा जास्त ताकदीने प्रतिहल्ला करतोय असं दिसायला लागलंय. आयातुल्ला खोमेनींबद्दल निर्माण झालेल्या या सहानुभूतीचा आणखी एक परिणाम झालाय आणि तो परिणाम म्हणजे जी लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत ती सरकारी बिल्डिंग मध्ये घुसून रेजिम चेंज करतील असं जे अमेरिकेला वाटत होतं ते होताना दिसत नाहीये. कारण की त्या लोकांमध्ये सुद्धा सरकारबद्दल किंवा जे खोमेनी आहेत त्यांच्याबद्दल एक सहानुभूती निर्माण झाली आहे आणि या सहानुभूतीतून ते आता रेजिम चेंजच्या बाजूने तेवढे स्पष्टपणे किंवा उघडपणे उभा राहताना दिसत नाहीयेत. आयातुल्ला खोमेनींना मारल्यामुळं आणखी एक गोष्ट घडली आणि ती गोष्ट म्हणजे अमेरिकेचे जे मित्र राष्ट्र आहेत, म्हणजे ज्यामध्ये सौदी अरेबिया आहे, UAE आहे किंवा बहरीन, कतर, कुवेत हे देश आहेत, या देशांच्या कॉमन मॅन मध्ये म्हणजे सामान्य मुस्लिम नागरिकांमध्ये सुद्धा आयातुल्ला खोमेनींबद्दल सहानुभूती निर्माण झाली आहे. म्हणजे इथले राजे असतील किंवा इथला जो रुलिंग क्लास असेल तो जरी अमेरिकेच्या सोबत असला तरीही जो सामान्य माणूस आहे किंवा जो रस्त्यावरचा लेमॅन आहे तो सामान्य माणूस हा आता आयातुल्ला खोमेनींबद्दल सहानुभूती बाळगून आहे. त्याचं कारण म्हणजे फक्त इराण आणि आयातुल्लांची रेजिमच इस्लामसाठी
किंवा ज्यूंच्या विरोधात म्हणजे इस्रायलच्या विरोधात लढते अशी एक प्रतिमा या सगळ्या मुस्लिम राष्ट्रांमध्ये तयार झाली आहे। आणि त्यामुळं शिया असो किंवा सुन्नी असो किंवा आणखी कोणत्या पंथाचे लोक असो, या सगळ्यांमध्ये इराण बद्दल एक कमालीची सहानुभूती निर्माण झाली आहे। कारण की इस्लामच्या तत्वानुसार ज्यूंचा नाश करणं हे त्यांचं आद्य कर्तव्य आहे आणि हे आद्य कर्तव्य इराण करताना दिसतोय। आपले राजे किंवा आपली सरकार ही अमेरिकेच्या आणि ज्यूंच्या बाजूने उभी आहेत असं या लोकांना वाटायला लागलंय। ही सरकार इस्लामच्या आणि कुराणच्या विरोधात काम करतायत अशी भावना सर्वसामान्य म्हणजे ज्यांचा कुराणवर विश्वास आहे किंवा इस्लामिक लिटरेचरवर विश्वास आहे या लोकांमध्ये निर्माण झाली आहे। आणि ही भावना निर्माण होणं ही अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांमध्ये अशांतता किंवा अस्थिरता निर्माण करू शकते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आता ही सगळी परिस्थिती पाहता फक्त बॉम्बिंग करून किंवा मोठमोठे नेते मारून अमेरिकेला ही रेजिम पाडता येणार नाहीये किंवा स्वतःच्या मर्जीचं सरकार इराणमध्ये बसवता येणार नाहीये। त्यांना स्वतःचे सैनिक हे इराणमध्ये उतरावे लागणार आहेत। आता हे सैनिक इराणमध्ये जर उतरले तर उतरण्याचा निर्णय हा अमेरिकेचा असणार आहे, पण बाहेर पडण्याचा जो निर्णय आहे तो अमेरिकेच्या हातात राहणार नाही। म्हणजे अफगाणिस्तान असेल किंवा व्हिएतनाम असेल यांच्यासारखं अमेरिका इराणमध्ये सुद्धा अडकून पडू शकते, ही शक्यता आता या ठिकाणी निर्माण झाली आहे। दुसरी गोष्ट म्हणजे अमेरिका या युद्धातून माघार सुद्धा घेऊ शकत नाहीये। त्याचं कारण म्हणजे अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प हे कमालीचे कॉर्नर झालेले आहेत। म्हणजे अमेरिकेतल्या सुप्रीम कोर्टानं त्यांनी जे बाकी देशांवर टॅरिफ लावले होते ते टॅरिफ बेकायदेशीर ठरवलेत, त्यामुळं एक प्रकारे डोनाल्ड ट्रम्प कॉर्नर झालेले आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे एप्स्टीन फाईलमध्ये अनेकदा डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव आलंय आणि हे नाव आल्यामुळं डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीकेची झोड उठताना दिसत आहेत। आता अशा परिस्थितीमध्ये म्हणजे डोनाल्ड ट्रम्प कॉर्नर झालेले असताना नोव्हेंबरमध्ये अमेरिकेतल्या मिड टर्म इलेक्शन होऊ घातल्यात आणि या मिड टर्म इलेक्शन मध्ये जर डेमोक्रॅटिक पक्षाला जास्त जागा मिळाल्या किंवा त्यांचं बहुमत काँग्रेसमध्ये निर्माण झालं तर डोनाल्ड ट्रम्प यांची इम्पिचमेंट म्हणजे त्यांना पदावरून त्यांची हकालपट्टी सुद्धा होऊ शकते, अशी परिस्थिती सध्या अमेरिकेत आहे। त्यामुळं मी काहीतरी करून दाखवलंय हे दाखवण्यासाठी त्यांना इराणमध्ये विजय मिळवणं हे क्रमप्राप्त आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे। आणि त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये इराण मधलं युद्ध जिंकणं याशिवाय डोनाल्ड ट्रम्प यांना पर्याय नाहीये, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्यामुळं हे युद्ध अमेरिकेला चालूच ठेवावं लागणार आहे। पण हे युद्ध जर चालू ठेवायचं असेल किंवा जिंकायचं असेल तर आपले सैनिक इराणमध्ये उतरवल्याशिवाय पर्याय नाहीये, हे सुद्धा अमेरिकेला माहिती आहे। आता या दोन्ही गोष्टींच्या कात्रीमध्ये अमेरिका अडकलेली आहे, हे तुम्ही समजून घ्या। आता या कात्रीतून बाहेर पडण्यासाठी अमेरिकेने एक नवीन डाव खेळलाय। त्यांनी इराणमध्ये असलेल्या किंवा इराकमध्ये असलेल्या कुर्द जमातीच्या लोकांना शस्त्रास्त्र दिली आहे आणि त्यांना IRGCच्या किंवा इराणी रेजिमच्या विरोधात लढायला उतरवण्याचा प्लॅन आता अमेरिका करते। त्यामुळं काही दिवसांनी तुम्हाला ही बातमी मिळू शकते की IRGCच्या किंवा इराणी रेजिमच्या विरोधात अमेरिकेच्या बाजूनं कुर्द हे लढाईत उतरलेले आहेत। 2-3 दिवसामध्ये ही बातमी ब्रेक होईल किंवा अधिकृतपणे समोर येईल। माझ्याकडे ही खात्रीशीर माहिती आहे की अमेरिकेनं हेलिकॉप्टरच्या मदतीनं कुर्दांच्या एरियामध्ये काही गोष्टी ड्रॉप केलेल्या आहेत। म्हणजे अर्थातच या गोष्टी शस्त्रास्त्र असणार आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये या शस्त्रास्त्रांच्या मदतीनं कुर्द हे इराणच्या विरोधात बंड पुकारताना दिसतील। म्हणजे येत्या काळामध्ये कुर्दिस्तानचं जे स्वप्न कुर्द लोकांचं होतं ते काही प्रमाणात का होईना पूर्ण होईल आणि इराणचा एक भाग तोडून कुर्दांना दिला जाईल। म्हणजे इराणचे तुकडे व्हायला या ठिकाणी सुरुवात झाली आहे किंवा अमेरिकेने ती सुरुवात केली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। आता हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर अमेरिका या युद्धामध्ये स्वतःचे सैनिक उतरेल असं तुम्हाला वाटतं का? हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।